मैत्रिणींनो, कल्पना शिवण प्लसमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 40 साईज प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग. कस्टमरचं डिमांड होती की आपल्याला च्या मापासाठी आपण काय काय ॲडजस्टमेंट करायला लागते ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. पण कस्टमरची डिमांड होती की त्यांना सुद्धा प्रिन्सेस कट घालायची इच्छा आहे आणि तो व्यवस्थित बसेल का हे ते बोलत होते. तर आपण बघूया आपण माप टाकून कसं आपण प्रिन्सेस कट तयार होत होते. आपण साईजचं आपण माप बघूया. उंची 14.5 आहे, अपर चेस्ट 36 आहे, पूर्ण शोल्डर 14 आहे, मुंडा गोलाई उजव्या हाताची 18 आणि डाव्या हाताची 17, कमर 36, मागील गळा 10, पुढील गळा 6.5. तर बघा आपण गळ्यानुसार हे माप टाकायचे. तर गळा आहे यांचा 10 इंच, त्यानुसार आपण शोल्डर टाकायचा आहे आणि तिथून पुढची माप टाकायचे. तर बघा आपण पहिल्यांदा गळा उंची हे पूर्ण उंची आपण ब्लाऊजची घेऊया. पूर्ण उंची किती आहे? 14.5. तर 14.5 अधिक 1 इंच घ्यायचा आहे मार्जिनसाठी. तर 15.5 आपण उंची आली. 15.5 असं पण पुढे टाकायचं. तर बघा आता काय घ्यायचं आहे आपल्याला? शोल्डर. तर शोल्डर आपण 5.5 घ्यायचं आहे. 16 इंच त्यांचं शोल्डर आहे, तरी पण आपण मायनस करून शोल्डर घेतलेला आहे. 5.5 घ्यायचं शोल्डर. कारण गळा उंची जास्त असल्यामुळं शोल्डर जास्त ठेवून आपल्याला चालत नाही. शोल्डर आणि मुंडाची जर मापे तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आहे, ते जाऊन बघा तुम्ही. स्टेप बाय स्टेप सगळ्या माहिती दिलेली आहे तुम्हाला. ते बघितलं की तुम्हाला सगळं शोल्डर आणि मुंड्यापासून जे अंतराव आहे ते तुम्हाला सगळं मिळेल. तरी आपण गळा उंची 10 घेतलेले. गळा रुंदी खाली बघा 2.25 पावणे 3 घेतलेले. जास्त पण घ्यायची नाही. तर आपण गळा रुंदी इथं किती घ्यायची आहे? 2.25. जास्त घेतली तर इकडं शोल्डरची पट्टी पण त्यांना जास्त थोडी रुंद पाहिजे होती. तर आपण आता मुंडा आहे त्यांचा 17 आणि 18. तर 17च्या मापानं आपण मुंडा गोलाईचा आपण हे द्यायचं आहे, आकार द्यायचा आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे ते बघूया आपण. आता हे इथं शोल्डर घेतलं 5.5. तर मुंडा आपल्याला किती घ्यावा लागणार आहे ते बघू आपण. मुंड्याची रेष सरळ येण्यासाठी आपण हे असं 5.5 इथं पण असं मार्क करायचं, म्हणजे रेष बरोबर येणार. तर 17.5चा मुंडा निम्मा करायचा आहे. हे 17 आहे, तर त्याचं निम्मं किती आहे? दुसरा भाग आपल्याला काढायचा आहे. हा दुसरा भाग 8.5 आला. उजव्या हाताचा त्यांचा मुंडा 18 आहे. प्रत्येकाचं माप असं असू शकतं. उजव्या हाताचा 18 आणि डाव्या हाताचा 17 मुंडा आहे. तर आपण 17 मुंडाच्या नुसार गोलाईचं माप घ्यायचं आहे. तर बघा आता मी ही इथली रेष घेतली, मुंडा रेष म्हणून असते ती 6 घेतली. तर 6 रेष घेतल्यानंतर मुंडा गोलाई आपल्याला 8.5 इथे येते का ते बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण छातीचं माप टाकायचं. छातीचं माप किती? फुल छाती 40 आहे. तर अपर चेस्टनुसार आपण मापं टाकायचे आहेत. ही काखेचा जो भाग असतो आपला त्याच्यानुसार आपण मापे टाकायचे आहेत. तर बघा आपण पहिल्यांदा शोल्डर घेतलं 5.5. इथं पण असं 5.5 घेतलं रेष सरळ येण्यासाठी. आणि आपण वरून खाली असं मुंडा रेष म्हणून 6 घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा. अपर चेस्ट किती आहे? 36. तर 9 आले चौथा भागाचे. चौथा भाग 9 आले. इथं 9 आले आणि आपल्याला 8.5 मुंडाचा दुसरा भाग काढायचा आहे. तर ते बरोबर इथं आला पाहिजे. त्यानुसार आपण इथली रेष आपण ॲडजस्टमेंट करायची. थोडं इथं जास्त येईल किंवा कमी येईल हे आपण बघायचं आहे. ह्याच्यातच महत्त्वाचं पॉईंट असतो. तर बघा इथं मी 6 घेतलेला आहे. जर मी 5.5 घेतलं, बघा 5.5 जर घेतलं तर इथून इकडं 1.25 इंच जर इथं घेतलं तर आपल्याला मुंडा किती येतो हे लक्षात घ्यायचं आपण. तर मुंडा आपला हे थोडं असं ह्या बाजूला 1/2 इंच वरती सोडायचा आहे आणि असं घ्यायचं आहे. 5.5 जर घेतलं तर मुंडा आपल्याला 8.5 येतो काय बघायचा, तर जास्त येतो इथं. तर आता 6 इंच घ्यायचं आहे आपल्याला. ते 6 इंच आपण घेतलं इथं रेष देऊया आपण. हे मुंडा रेष म्हणायचं. तर आता 1.25 इंच आपण इथं मार्क द्यायचं. 1.25 इंचाला जास्त घेतलं तर इथं काकेमध्ये आपल्या चुन्या पडणार.
तर अर्धा इंच आपण जर शोल्डरसाठी वरती मार्जिन सोडलं तर असं घ्यायचं आहे. आपल्याला 8.5 पाहिजे आहे, तर 8.5 इथं आलेला आहे. तर हा 5.5 इथं घेतलं आणि 6 इंच खाली रेष उतरली. 6 इंच उतरल्यानंतर आपल्याला 8.5चा 9 इंच छातीची घडी असल्यामुळे, छातीची म्हणजे अप्पर चेस्टची घडी असल्यामुळे आपल्याला 9 इंचाला 8.5चा मुंडा पण आलेला आहे, बरोबर आलेला आहे. 6 इंच घेतल्याच्या नंतर 5.5 घेतला असतं तर मुंडा आला नसता, म्हणून ॲडजस्टमेंट असं करत राहायचं आहे. तर ही रेष सरळ येण्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडं अर्धा इंच असं रेष बरोबर मारायची, अशी बरोबर ह्या टोकाला अशी रेष अशी मारायची. ह्या रेषेला बरोबर हे कर्व असं टेकवायचं. टिंब पण त्याच्यात आली पाहिजे अशी मार्क हे, म्हणजे कुठलंही माप चुकत नाही, अशी व्यवस्थित ही रेष मारली तर. आपण आता गळ्याच्या बाजूला काय करायचं आहे, 3 रेषा आपण खाली यायचं, इथं उतरायचं. 3 रेषा असं उतरायचं, म्हणजे आपल्याला जे गळा खोल असतो ते उतरत नाही. बरोबर ह्या टोकाला अशी रेष मारायची. अपर चेस्ट 9 आणि त्याच्या पुढे आपण 2 इंच मार्जिन घ्यायचं. 2 इंच मार्जिन. थोडं असं खाली उतरायचं आहे, म्हणजे काकीमध्ये असं चुन्या पडत नाही, जास्त कापड साठत नाही तिथं. ही गळा उंचीची रेष आकार द्यायचा असा, हाताने दिला तरी पण चालतोय, किंवा तुम्हाला दुसरा कुठला डिझाईन पाहिजे असेल तर त्याच्यात ते पण तुम्ही काढू शकता. तर कंबर आहे जी 36चा चौथा भाग आपण घ्यायचा. 36चा चौथा भागाला 9. टक्स पॉईंट आपण पाठीमागचा जो टक्स असतो त्याच्यासाठी आपण 1 इंच घ्यायचा आहे. मार्जिन झाले 2 इंच. या कस्टमरची कंबर जास्त असल्यामुळं आपण 1 इंचाचा जो टक्स घेतलेला आहे ते 5 इंचाचा जरी घेतला तरी चालते, म्हणजे ही रेष आपली बरोबर अशी येणार. नाहीतर असं होणार आहे. मग 5 इंचाचा जर घेतला तर हे माप इथं येणार, म्हणजे तुम्हाला ही काखेतली जी टीप असते बरोबरची कमरेची पाठीची साईडची, ती टीप अशी बरोबर येणार. 5 इंचाचा टक्स घ्यायचा आपण, त्यानं काही होत नाही, अगदी व्यवस्थित बसतात. हे माप पण इकडं असं येणार. इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क असं घ्यायचं आणि असं या बाजूला क्रॉसमध्ये असं लाईन आकायची अशी, म्हणजे हे कापड इथलं कट केलं तर बरोबर अंगात ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो. आता आपल्याला पाठीमागच्या टक्साची उंची घ्यायची आहे आणि रुंदी पण घ्यायची आहे. रुंदी कशी घ्यायची ते बघा. ही आपली मार्जिनची फिक्स फिटिंगची जी रेष आहे त्या रेषेला असा टेप ठेवायचा. ही फिटिंगची रेष आली 9 इंच. असं निम्मा करायचा, त्याला टिंब द्यायची आणि टक्साची उंची किती आपल्याला पाहिजे आहे 4.5 इंच. तर 4.5 इंचाला आपण खूण करायची अशी, आणि ह्या इंच टक्स जे आपल्याला अंतर पाहिजे ते अर्धा इंच इकडं आणि अर्धा इंच ह्या बाजूला, हे असं बरोबर आपण घ्यायचं. तर बघा हे पाठीच्या भागाचं आपलं आकृती झालेली आहे. तर आता आपण ह्याला कट करूया. तर बघा मैत्रिणींनो, आता ही मापं टाकलेली तुम्हाला समजले असेलच. पहिल्यांदा आपण उंची घेतली, उंचीमध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा वाढवलं. नंतर आपण गळ्यानुसार, गळा किती आपला 10 इंच, 10 इंच गळ्यानुसार आपण शोल्डर टाकलं 5.5 इंच. मुंडा रेष येण्यासाठी 8.5 आपल्याला मुंडा गोलाई येण्यासाठी 6 इंच आपण रेष घेतली उभी. आणि त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाका, हे अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकलेला आहे. अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकल्याच्या नंतर 9 आला आपल्या इथं. मग 9 आणि 8.5ची मुंडा गोलाई येण्यासाठी आपण 6 इंच इथं रेष घेतली होती, ती आपण हे इकडं मुंडा 8.5 आला. त्याच्यानंतर आपण कमर घेतली 9 इंच. 9 इंचानंतर आपण 1 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी घेतलं होतं आणि 2 इंच मार्जिन घेतली होती. मग ही रेष जी अशी वाकडी येते, इथं जास्त टक्स 1 इंच घेतल्यासाठी
तर बघा आपण कंबर 9 इंच घेतली होती आणि पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंचाच्या ऐवजी आपण अर्धा इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी फिटिंगची लाईन असते ती व्यवस्थित स्ट्रेट अशी येणार असते. त्याच्यामुळे आपण 5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन ठेवलेलं आहे आपण. तर हे तुम्हाला समजलं असेल. अर्धा इंच आपण वरती इकडं ही रेष मारलेली आहे, इथं ह्या रेषेला व्यवस्थित ब्लाऊज बसण्यासाठी. हे इथं पण असं खाली उतरलेलं आहे. इथं जास्त कापड साठल्यामुळं आपल्याला काठीमध्ये जास्त इथं मुंडा गोलाई अशी उतरली का इथं जास्त कापड साठेल त्याच्यामुळं. तर आपण आता हे कट करून काढूया. तर मैत्रिणींनो, आज आपण 40 साईजचं प्रिन्सेस कट पेपर कटिंग बघितलेलं आहे. तर ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर माझ्या नवीन मैत्रिणी कोण असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा.